तर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। साताऱ्याच्या नायगावात मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली आहे। मात्र यावेळी छगन भुजबळ हे अभिवादन करण्यासाठी फुले वाड्यात आल्यानंतर पोलिसांनी या स्मारकाच्या ठिकाणचा दरवाजा बंद केला आणि यामुळे या ठिकाणी आलेले लोक संतप्त झाले। कोणताही व्हीआयपी आला तरी लोकांसाठी दरवाजा बंद करू नका असं लोकांनी पोलिसांना सांगितलंय। त्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांनी काही वेळातच इथला दरवाजा उघडला। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी आलेले आहेत। मात्र काही वेळापूर्वी छगन भुजबळ या ठिकाणी आल्यानंतर या स्मारकाचा ठिकाणचा दरवाजा बंद करण्यात आला आणि याच्यामुळे अनेक लोक या ठिकाणी संतप्त झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं। दरवाजा उघडण्यासाठी या ठिकाणी लोकांनी विनंती केली, खूप मोठा गोंधळ सुद्धा या ठिकाणी उडाल्याचं एकूण चित्र आपण पाहिलं। आता पोलिसांनी काही वेळा पूर्वी दरवाजा उघडला आहे, मात्र हा दरवाजा कोणताही व्हीआयपी व्यक्ती आला तर बंद करू नये अशी विनंती इथल्या नागरिकांनी आणि लोकांनी केल्याचं एकूण चित्र पाहायला मिळतं। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या ठिकाणी वातावरण थोडं शांत आहे। मात्र कुठलाही व्हीआयपी या ठिकाणी आला तर महाराष्ट्रभरातून येणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी हा दरवाजा बंद करण्यात येऊ नये अशी विनंती इथल्या लोकांनी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि एकच घोषणाबाजी या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधव से मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, नायगाव, सातारा।